हिवाळ्यामध्ये केस तर सगळ्यांचेच गळतात, पण ते केस गळणे नॉर्मल आहे की प्रॉब्लेम आहे? आज आपण या व्हिडिओद्वारे हेच पाहणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर वैशाली. हिवाळा सुरू झाला की खूप लोक सांगतात आंघोळ करताना जास्त केस गळतात, केस कोरडे होतात, रुक्ष होतात, कंगवा फिरवला की केस तुटतात. मग प्रश्न पडतो, थंडीमध्ये केस गळणे नॉर्मल आहे का? आणि थंडीमध्ये एवढे केस का गळतात? तर हो, थोड्या प्रमाणात केस गळणे हिवाळ्यात नॉर्मल असू शकतं, पण त्यामागे कारणे असतात. ड्राय स्काल्प, थंडीमुळे त्वचा कोरडी होते, स्काल्पमध्ये कोंडा तयार होतो, हेअर रूट कमकुवत होतात, ब्लड सर्क्युलेशन कमी होते, थंडीत टाळूतील रक्तपुरवठा कमी होतो, केसांना पोषण कमी मिळते, व्हिटॅमिन डी कमी होते, कारण की सूर्यप्रकाशच कमी मिळतो ना आपल्याला. आणि सूर्यप्रकाश कमी मिळाल्यामुळे व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी वाढते, त्यामुळे हेअरफॉल वाढतो. नॉर्मल केस गळणे म्हणजे आणि प्रॉब्लेम केस गळणे म्हणजे काय? तर नॉर्मल केस गळणे म्हणजे रोज विंचरलं की 50 ते 100 केस गळणे ठीक आहे, नवीन छोटे केस उगवताना दिसतात. पण प्रॉब्लेम केस गळणे म्हणजे मुठभर केस गळणे, केसांच्या रेषा मागे जाताना दिसणे, पॅचेसमध्ये केस कमी होणे, केस पातळ होणे हे नॉर्मल नाही. म्हणून आपल्याला यासाठी काय ट्रीटमेंट घ्यावी लागते? आणि हिवाळ्यात केस गळती वाढवणाऱ्या चुका खूप लोक सहजच या चुका करून जातात. गरम पाण्याने केस धुतात, आठवड्यातून जास्त वेळा शॅम्पू लावतात, ओले केस असतात त्यावरती कंगवा फिरवतात, टोपी मफरेल खूप वेळ घालून ठेवतात का तर खूप जास्त थंडी वाजते त्यामुळे, पाणी कमी पितात का तर सगळ्या लोकांना असं वाटतं की थंडीच्या दिवसामध्ये तहान कमी लागते. आपण यावरती पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. स्ट्रेस, कमी झोप या सगळ्यामुळे केस गळती डबल होते. आपण काय केलं पाहिजे आणि हिवाळ्यामध्ये केसांची काळजी कशी घेतली पाहिजे? तर केस धुण्यासाठी कोमट पाणी वापरावे, आठवड्यातून 2 वेळा शॅम्पू वापरावा, हलका हाताने ऑइल मसाज करावा, पाणी पुरेसे प्यावे, प्रोटीन आयर्न रिच आहार घ्यावा. आणि यासाठी होमिओपॅथीमध्ये ट्रीटमेंट आहे का? तर हो, होमिओपॅथीमध्ये ट्रीटमेंट का घ्यावी? कारण होमिओपॅथीमध्ये हेअर फॉलचं मूळ कारण शोधलं जातं, न्यूट्रिशन ॲब्सॉर्प्शन सुधारलं जातं, स्ट्रेस कंट्रोल केला जातो, लॉंग टर्म हेल्दी हेअर ग्रोथ मिळतो. थंडीतील हेअरफॉल दुर्लक्ष करू नका, उशिरा ट्रीटमेंट घेऊ नका, योग्य काळजी घ्या, योग्य उपचार निवडा. तुमचे केस हिवाळ्यात जास्त गळतात का? कमेंटमध्ये येस किंवा नो लिहा. हा व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करा, कारण ही माहिती अनेकांना उपयोगी आहे. अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.